उठल्यानंतर पहिल्यांदा आहे ना भांडे इकडे मी घासायला घेतले होते, कारण रात्री कंटाळाच केला होता. कारण 2 दिवस शनिवार रविवार शिवला सुट्टी होती, त्यामुळे काही मी एवढे म्हणजे लवकर उठले नव्हते. दररोज उठून मला टिफिन वगैरे बनवायचा असतो, त्यामुळे मी रात्रीचे भांडे रात्रीच घासून टाकते, म्हणजे सकाळी डायरेक्ट आंघोळ झाल्यानंतर स्वयंपाकाला घेता येतं. आज काय म्हणजे भांडे वगैरे क्लीन केले आणि जी राहिलेली माझी क्लिनिंग होती ती सगळी घरातली करून घेतली आजच. त्यानंतर मग इकडे ब्रश करून लगेच मग ब्रश वगैरे केला आणि आंघोळ करायला घेतली. आंघोळ झाल्यानंतर आहे ना लगेच मग दुपारचं जेवण वगैरे बनवलं. आणि यांना तर शनिवार होता, मी एकटी जेवायला होते, त्याच्यामुळे माझ्यापुरतं जेवण बनवलं आणि माऊला पण चारलं. जेवण वगैरे केलं आणि दुपारच्या वेळेस या ताईन त्या आल्या होत्या, मग त्यांच्यासोबत थोड्या वेळ गप्पा गोष्टी केल्या इकडच्या तिकडच्या. त्यानंतर मग त्या गेल्या आणि गेल्यानंतर मग त्यांना बाय बाय वगैरे केलं. आणि त्यानंतर मग लगेच हे पण आले होते, मग ह्यांना बोललं की आपण आज डेकोरेशनचं सगळं सामान घेऊन येऊया. लाईट्स आसन ते लाईट्स वगैरे सगळं, रांगोळी आणि खूप अशा गोष्टी असतात ज्या घाई गडबडीमध्ये विसरून जातात. कारण मला मागच्या वर्षीचा खूप चांगला अनुभव आहे. खूप घाईमध्ये आम्ही बाप्पा बसवायचा निर्णय घेतला आणि माझ्याकडून काही डेकोरेशन व्यवस्थित झालं नव्हतं, त्यामुळे यावेळेस मी व्यवस्थितच करणार हे ठरवलं आहे. आणि डेकोरेशनचं सामान घेऊन घरी आले आणि काय आणलं मी डेकोरेशन आणि कशा पद्धतीने करणार ते येणाऱ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्की दिसेल. असा होता माझा आजचा दिवस. बाय बाय.